आजचा आपला मालवणातला शेवटचा दिवस, म्हणजे इकडून जाणार आहोत आपण कुडाळला. सो आता मी चाललो आहे किल्ल्यावर. सो किल्ला एक्सप्लोअर करूया, तर अजून 1-2 प्लेस आहेत त्या एक्सप्लोअर करूया आणि मग जाऊया पुढे आपला पुढचा प्रवास करायला. सध्या किल्ल्यावर जाण्यासाठी खूप सेफ्टी रिझन्स ठेवतात आणि जॅकेट्स वगैरे दिले. पहिले एवढे फॉलो नाही करायचे. एनिवेज कुठला नाही का निघाला. सो आपण सेफ्टी रूल्स फॉलो करू, बरोबर ना. आणि आता जाऊ किल्ल्यावर, बोटीवर. बघा किती गर्दी आहे. चला चल चल तर आत तरी चल पहिलं. तुम्ही चला ते मी जाऊ पुढे. महाराजांनी जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधायला घेतला, त्या बांधण्या अगोदर महाराजांनी 3 किल्ले बांधले. ते म्हणजे सर्जेकोट, राजकोट आणि पदमगड. पदमगड हा किल्ल्याची किल्ला म्हणून मानला जातो. हा समोरच आहे, जो मिनिमम 50 फुटावर किंवा 50-100 फुटावर म्हणू शकतो जास्तीत जास्त. त्या कोपऱ्यात राजकोट आहे, त्याच्या पुढे सर्जेकोट आणि ह्या साईडला निवती किल्ला आहे उजव्या बाजूला, जिथे आपण म्हणू शकतो देवबाग वगैरेचा भाग जो आहे त्या साईडला. किल्ल्याची तटबंदी बघू शकता, अजून तेवढीच भक्कम आहे. याचं मुख्य कारण म्हणजे किल्ल्याला वापरण्यात आलेली सामग्री म्हणजे वाळू, रेती, चुना, गूळ, ज्यांनी ती पकड भक्कम राहावी आणि ती जराही हलणार नाही, यासाठी ती किल्ल्याची तटबंदी आहे. तर प्रत्येक जॉईंटमध्ये किंवा त्या भागांमध्ये ही सगळी मिश्रण टाकून तो घट्ट बनवला. आणि अजून एक मुख्य कारण म्हणजे त्याच्यामध्ये वापरल्या जस्त 5 गोष्टींनी बनवली तटबंदी आहे. हनुमानचं मंदिर आहे इथे. दक्षिणमुखी जय. 350 किल्ल्यापैकी हा एकमेव किल्ला आहे ज्याच्यावर शिवाजी महाराजांचा पायाचा आणि हाताचा ठसा आहे. तर हा जो ठसा दिसतोय ना, हा बघ दाखवतो. हा पायाचा ठसा दिसतोय तुला, हा बघ क्लिअर कट दिसतोय. दिसला हा पायाचा किल्ला. हा लाव ना. आणि उर्वरित हा हाताचा ठसा बंद आहे. दिसला आकार. हा केवढं मोठा हात होता ना. हा महाराजांचा एकमेव किल्ला आहे. 350 किल्ल्यावरती त्यांचा हाताचा आणि पायाचा ठसा आहे. आणि पूर्ण भारतातील हा एकमेव किल्ला आहे जिथे महाराजांचं स्वतःचं मंदिर आहे. पुढे चल दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिरो इंजिनियर जेव्हा हा किल्ला बांधत होते ना, तर महाराजांनी ह्या 3 विहिरी बांधल्या. दूध, दही, साखर या 3 विहिरी बांधल्या ना. ह्याचं कारण असं होतं की ह्यावर राहणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या मावळ्यांना पुरेपूर पाणी, गोड पाणी मिळावं, हा त्यांचा हेतू होता. ह्याचं गोड पाणी मिळायचं एक भौगोलिक कारण असं आहे की ही विहीर एवढ्या खोलपर्यंत आहे ना की समुद्राच्या तळपातळीतून त्याला झरे लागलेले आहेत असं. आणि असंही म्हटलं जातं की महाराजांनी हा बांधलेल्या विहिरी आहेत आणि त्याला त्या गोडवा आहे वेगळा. आणि ह्या 3 विहिरीने एवढा पाण्याचा साठा आहे की इकडे राहणारे 3000 मावळे ह्यांना पाऊस जरी नाही पडला ना तरी वर्षभर पाणी पुरेल. 1 वर्ष पाऊस नाही पडला तरी वर्षभर पाणी पुरेल एवढा पाण्याचा साठा ह्या 3 विहिरींना आहे. त्यामुळे ह्या 3 विहिरी बांधल्या गेल्या. तर इकडे पुढे एक मंदिर आहे ते दाखवलं जर. इकडचं भवानीचं मंदिर, जीर्णोद्धार चालू मंदिराचं.
कसं आहे माहिती आहे मित्रांनो की सध्याच्या काळात प्रत्येकाला फेम पाहिजे, फेमस व्हायचं आहे. त्यामुळे फक्त किल्ल्यावर आजकाल येतात ना लोक, ती फक्त रील्स, व्हिडिओज आणि फोटोसाठी येतात. बघू शकता इकडे एक भवानीचं मंदिर आहे, तिकडे असले दूधसागर विहीर. लोकांना काही इंटरेस्ट नाही, पण तिकडे असलेला एक बुरुज जी सदर एक वरती चढायला जागा आहे, तिकडे जाऊन लोक आता जातील, 4 व्हिडिओ काढतील, 5 फोटो काढतील आणि सोशल मीडियावर दाखतील की आम्ही मोठे शिवभक्त. जे काही असू देस की संवर्धनासाठी हातभार नाही लागत, पण किल्ल्यावर कचरा करू नये. तर मी बघतो ना जेवढं तेव्हा काही फुटेज दाखवून आता की लोकांना हा फक्त एक पिकनिक स्पॉट झालेला आहे, ज्याच्यावर इकडे येतात, खातात पितात, 4 गोष्टी फिरणार. हां आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन आलो एवढाच त्यांचा मोठो असतो, बाकी काही नाही. पण किल्ल्याची माहिती, किल्ल्याचा इतिहास, इकडे गाईड असून कोणी गाईड घेत नाही. ज्यांना इतिहास नाही माहिती, काहीही इतिहास सांगितला जातो, काहीही आपल्यापर्यंत पसरवला जातो. तर जेणेकरून जर इतिहास माहीत नसेल तर ॲटलिस्ट गूगल करून त्या 4 पुस्तकं वाचून इतिहास जाणून घ्यावा आणि मग त्या ऐतिहासिक वास्तूला भेट द्यावी, अशी माझी विनंती आहे मित्रांनो. तर कधी तुम्ही येत असाल तर नक्कीच काही यूट्यूबर्स आहेत त्यांचे व्हिडिओ बघा. माझ्या खास साऱ्या यूट्यूबमध्ये पूर्णतः माहिती आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे तर माझ्याकडे काही पुस्तकं आहेत, काही वेबसाईट्स आहेत, त्या मी देईन, ज्याच्यावर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन, सगळी किल्ल्यांची रचना, भौगोलिक दृष्टी, पूर्ण इतिहास हे सगळं कळेल. त्यामुळे पूर्ण जाणूनच किल्ल्यावर या, अशी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जागा मग जाऊया आता पुढच्या गोष्टीकडे बघायला आणि तिथून जाऊ आपण किल्ल्याच्या बाहेर. आजचा आपला शेवटचा स्पॉट म्हणजे राजकोट किल्ला. काही वर्षापूर्वी मी पाहिलेला किल्ला आणि आत्ताचा किल्ला आहे ह्यात खूप फरक आहे. मी दाखवतो पूर्ण किल्ला, आत्ताची जी डेव्हलपमेंट आहे तीही दाखवतो, मग तुम्ही जाणू शकता की एक्झॅक्टली फरक काय आहे किल्ल्यामध्ये. आता जो आपण किल्ला बघितला, तिला राजकोट म्हणून उभारून जे काही उभारलं आहे तो खरा किल्ला नाही आहे. खरा किल्ला ही जी पाठची तटबंदी आणि इकडचे बुरुज आहेत तो आहे, जो तुम्हाला पुढचे काही फुटेज दाखवतो, जो पूर्णतः पडीक आहे. खरंच असा सुंदर गड होता. हा गड समुद्रकिनारीच बसलेला आहे आणि खूप मोठा व्यास आहे, पण सध्याच्या काळात त्याची पूर्ण अवस्था खराब आहे. राजकोट किल्ल्यावर फक्त आणि फक्त उरला तो एक बुरुज आणि इकडे असले ते विजयाचे स्तूप. पण तेही विजयाचे स्तूप जे आहेत ते इंग्रजांनी ठोकलेले होते, पण महाराजांचं अस्तित्व असलेलं असं आता काही उरलं नाही. याचं दुःख वाटतं, पण जी काही परिस्थिती आहे सध्या किल्ल्याची ती खूपच बिकट आहे आणि नाहीसा झालेला आहे किल्ला. बाय बाय गार्गी, हे बाई इथे बाय कर. मालवणीत बोल, तुमचं काय समजत नाही. गो तुका काय समजता? रागावली होती. गार्गू तुका काय समजता?
ती ट्रॅव्हलरला जपती आपल्या. थांब तो ट्रॅव्हलर जाऊन ठोकतो थांब आता नंतर रागव तिचा बघा, डोळे डोळे दाखव. डोळे कशा कर मम्मी जर मला. अरे डोळे डोळे चल चल चला चला बाय बाय. आजचा दिवस संपला आमचा मालवणचा. बाय बाय. आता पाटात कुडात चला. येऊन पोचलो आम्ही आमच्या आत्तेकडे, म्हणजे आमच्या पुष्पा आत्तेकडे. आजचा दिवस आपण तिकडेच राहूया. चला तर घर दाखवतो आम्ही माझ्या आत्तेचं. म्हणजे हो, मी नाही सुधारणार. बस मेरे घर पे राम आए हैं गाणं लागलं. चौकट पे दर पे दारू हो आमची आत्या. आमची आत्या, आमच्या आत्याचं घर. काय कशी आहे गो? मजेत ना? काय? आणि ते क्रिकेट खेळत होते, डायरेक्ट स्टिक मारलं तर बॉल गेला. खेळत होतं? हा खेळत होता, पण तो बॉल गेल्यावर जो गोकीचा प्रकार जो म्हणतो तो असा असतो की असं जंगलाच्या आतमध्ये झाडांच्या दुतर्फ्यानी एक रस्ता जातो आणि पुढे जाऊन छोट्या छोट्या बागा असतात, वेगवेगळी झाडं असतात. तर माझ्यासोबत आहे गौरी आहे, आमच्या सौ आहेत, आमचा बाबू आहे आणि आम्ही चाललो आहे गोकीत. गोकीतात आपण बघू वेगवेगळी फळं झाडं आणि आंब्याची. बघूया काय काय ते. मला माहिती नाही कुठली कुठली झाडं आहेत, पण बघूया कुठली आहेत ती. चला. काजूचे आहे ते. काजू काजूचं झाड नसतं. मग काजूचं झाड नसतं. अबे गाव वावा नाही, ते कॅशूचं झाड आहे. काजू ते झाड नसतात. मग कशावर असतात? बरणीत. हा बरणीत असतात ना. हो कुळीद आहेत. कुळीद आहे. खाऊ शकतो का आपण? नाही काव्य खायची नाही. कुळीदाची झाडं. वा ह्याची पिठी भारी भेटते. आपण पिठी खातो बघ काव्य. ओ पिठी. ते कुळद. हा कुळद कुळीद. कुळीद. गो संगती ना माझ्या तुझी लक माझ्या पडलो असं काजू. येस. मेथी आहे. हे नवीन बोनसाईल मँगोचं ट्री असणार आंब्याचं, ज्याला ह्या लोकांनी ATM मँगो ट्री म्हणतात. वर्षात दोनदा लागतात ना. दोनदा एवढा आंबा लागतो असं यांचं म्हणणं आहे. ह्यावेळी लागला नाही, आम्ही आलो तेव्हा. पण मग हे बोनसाईलच ट्री असणार. एवढंच राहतं. हो, जास्त मोठं नाही. गुड. आणि हे पण ATM आहे काय काजू? साधे काजू. हे साधे काजू मला लय, पण ATM साधे काजू आहेत काय. चला सकाळचे 6 वाजलेत आणि अजून अंधार आहे. थंडीचे दिवस. फायनली आपण मुंबई गोवा हायवेला लागलो आणि आपण चाललो परत्या प्रवासाला मुंबईला. सो आता इकडून आपण आहे ना राजापूरला अंकिता हॉटेलमध्ये आहे ना, फेमस हॉटेल आहे. ते संध्याकाळी खूप छान वडे भेटतात, पण तिकडे आपण नाश्ता करणार आहे. ते मिसळी खूप छान भेटते, त्याबद्दल मी खाल्ले. तर आपण डायरेक्ट अंकिता हॉटेलला जाऊया आणि मध्ये बघूया अजून काय निसर्गाची किमया दिसते का. ओके. ऑन द वे जातात आपल्या मामाचं गाव लागतं आणि हा मामाचा वाडा आमचा चिरेबंदी. आणि हा आमचा मामा. आणि आमचं काय विसरले? काय? छोटा युट्यूबर. छोटा युट्यूबर. यस. कसा है? आमचे कुत्रे बघा. बड़ा भाई आज नहीं है, बड़ा भाई घर पे है. मामाकडून निघालो, मस्त वाटलं मामाला भेटून. सो आता आपण आलो अंकिता पॅलेसमध्ये, अंकिता हॉटेल. इकडे संध्याचे खूप भन्नाट वडे भेटतात, कधी या.
आणि आता आपण जरा नाश्ता करूया फेमस प्लेसला, बघा कोण काय काय खाते. सो मी कट वडा मागवलाय आणि तुम्ही फेमस वडापाव खावा, कशी वाटते टेस्ट? हा कशी वाटते टेस्ट? अप्रतिम. कटवड्याची ग्रेव्ही कशी आहे? छान आहे. छान आहे. आणि हा मिसळ, मिसळ कशी आहे? सुंदरच आहे. म्हणजे ओव्हरऑल रिव्ह्यू आपण आले बोलायला. नाणी तालुकली कुठे आहे? म्हणजे फायनली आपण 5 स्टार ह्या नाणी हॉटेलला नक्कीच देऊ शकतो. गुगल रिव्ह्यूवर मी नक्कीच टाकणार आहे हे. आणि हॉटेल खरंच रिकमेंडेबल आहे. या आणि नाश्ता करा. जेवणही आहे. अंकिता पॅलेसहून राजापूर हायवेलाच आहे, नक्की या. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण पूर्ण इथेच एंड करू. ओव्हरऑल आपली कोकण जर्नी आणि पुढे काही आढळल्यास किंवा काही मिळाल्यास, म्हणजे असं ड्रोन शॉट वगैरे घ्यायला मिळालं किंवा अजून काही नेचरचं मिळालं तर मी रेकॉर्ड दाखवून एंडला. ओके चलो बाय. भरणी नाक्याला जवळ येऊन जे चिपळूण भोसे घाट क्रॉस करून झाल्यावर थोडा आमचा AC चा प्रॉब्लेम झाला आहे आणि खूप हीट मारते. ऑलरेडी खूप ऊन आहे, म्हणजे थंडी दिवसात पण गरमी वाढते. सध्या काम चालू आहे. लेट सी किती वेळ जातं आहे. मी असं काहीतरी नेचर दाखवून बोललो, क्रिचर झाला एकदम पोपट झाला आहे. सो एवढा मोठा किस्सा व्हायला नाही पाहिजे होता असं मला वाटतं. ACचा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही आहे आणि भयंकर गरम होत चाललेला आहे. ऐक ऑप्शन आहे शेवटी कशेडी घाटाजवळ अनसया हॉटेलमध्ये थांबलो आता जेवायला. सो जेवून घेऊ, मग बघू पुढचा प्रवास करू कसा काय तो. एवढा भन्नाट प्रवास आजपर्यंत कधी नाही केला. इकडे अनसयामध्ये पण ॲबिलिटी नाही, खूप पॅक आहे. असं एक 1.5 तास बोलतो वेटिंग आहे. चला कशेडी घाट उतरून बघा काय मी इथं का. कोण आहे? एवढे दिवस खरं असं वाटलं नव्हतं की कशेडी घाट पण पॅक व्हायला लागला डबल टिबल ट्रॅफिकमुळे. तर लेट्स सी काहीतरी मॅनेज करून ॲडजस्ट करू ट्रॅफिक. कसा कशिडी घाटचा ट्रॅफिक क्लिअर केलेला आहे. स्लो 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 आरामात आरामात आरामात. खड्डे जास्त आणि मार्गस्थ झालेलं आहे. पुढे बघा तरी लोकांच्या सर्व्हिस जात नाही आहे. जी म्हणली ते डबल लाईन करतातच आहेत. तरी बघा मागच्याने इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की सिंगल लाईन करा. आपला जो वरचं मंदिर आहे स्वामी समर्थांचं तिथपर्यंत अप्पर म्हणजे महाडो नॉनसेन्स जाऊ दे. सो जो चिपळूणवरून येणार रस्ता आहे आपला पुढचा, तिकडून वर चढताचा रस्ता खराब आहे. सो आपण स्लोली जाऊया. लेट सी. कदम पॅलेसचं ओव्हरऑल फूड छान होतं. आम्ही जेव्हा आलो तर सर्विस थोडी डिली होती, पण एनिवेज पोट भरलं थोडा उशीर होऊन पण. आणि गुड फूड चांगलं आहे. फूडसाठी रिकमेंडेशन आहे. बट प्रत्येक वेळी सर्विस प्रॉपर असेल की नाही माहीत नाही, पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि राहिलं तर बघू अजून पुढे काय ॲडव्हेंचर आहे नवीन. नमस्कार मित्रांनो, माणगावच्या ट्रॅफिकमध्ये MH12 WE 2638 हा माणूस पुण्याकडचा आहे. एक व्यावसायिक आहे, त्याच्या मुलाला गाडी धड चालवता येत नाही. हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे. त्यांनी मस्तपैकी ना आमच्या गाडी घासली आहे, बघू शकता. चांगलाच कलर गेला आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की थोडंसंच लागलं, मिरत लागला. मिरत तर एवढा खाली लागणार नाही. आणि त्याचं म्हणणं तो कलर तुमचा अगोदरपासून गेला. आता त्याचं असं म्हणणं की तो कलर नॉर्मल डाग लागला आहे, सोड्याने क्लिअर होतं. त्याने सोड्यानेही साफ केलं, बघू शकता. त्याने सोडा बिडा घेऊन आणि आता आलो पोलीस स्टेशनला. आता दाखवतो तो व्यक्ती, दाखवतो कोण आहे काय आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की करा, आमचं काय चुकीचं नाही, आम्ही पोलीस केस करायचे. लावतो ह्याला हेलपाटा घालायला, दाखवतो ह्याला पुढची कमाल काय असते. समजवायचा जेवढे नुकसान भरपाई आहे तीही त्यांना जमत नाही. आणि वरून खूप गोष्टी काही होत आहेत. मी सिरियसली सांगतो, गाडी नंबर दाखवतो.
बघून घ्या, MH12 VE2638. लिटरली मोठ्यात मोठे व्यापारी असून पण ना लय चिंगूसपणा करतात लोक. आणि मला ह्या गोष्टीचा आहे ना मला खरंच वाईट नाही वाटणार. आणि मला लोकांचे चेहरे पण दाखवायचे होते आणि मी दाखवू शकतो, पण लोक आहेत ना इथे येणार पण नाही समोर. मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट. आणि हा व्हिडिओ इतका व्हायरल व्हायला पाहिजे ना, इतका की लाज वाटली पाहिजे लोकांना. बस हीच माझी विनंती आहे मित्रांनो. सपोर्ट करा तुमच्या या यूट्यूबर भावाला बस. आजच्या वॉइस जर्नीनंतर घरी पोहोचलोय. खूप काही ॲडव्हेंचर, खूप काही थ्रिल, खूप लफडी सगळंच होतं. एनिवेज स्टे ट्यून, लाईक शेअर सबस्क्राईब, कमेंट करा. आणि त्या व्यापाऱ्याला म्हणजे बेकाराला शिवाय नक्की द्या कमेंट बॉक्समध्ये.